नाही तुम्ही जो म्हणताय ना प्रॉब्लेम हा की इथे असं अडते किंवा भैयांना तो माल विकावा लागतो आणि तुमचा मुख्य जो प्रॉब्लेम आहे पाण्याचा, शेतीला पाणीच नाही भात कापणीनंतर, म्हणजे हे जी पडीक शेत आहे इथे बरेच ठिकाणी चांगली लागवड होईल. महत्वाचं आहे तुमची पण तयारी दिसते. आता बघा हे शेजारच्या नाल्याच्या मधून ही इथं लागवड झालेली. तुमची लागवड आहे गवार लावली सर्व इथे ते तिथे आणि इकडे बघा मोगरा मस्त दिसतोय. हा मोगरा कोणाचा आहे? पण हे नाल्याला पाणी किती महिन्यापर्यंत असतं? आता जास्त जानेवारी पर्यंत फक्त असतो, हो ना, नंतर पाणी पुरत नाही. नंतर सगळं पण लागवड छान आहे आणि बघा ना मस्त वाढ झालेली झाडाची. हे वनपट्ट्याचं क्षेत्र आहे का इथं? हा हा प्रायव्हेट टाकलेलं आहे शेतीसाठी. आता हा जे डिझेल पंप इथं ठेवला आहे, इथून पाणी उपसा हे मोगरा आणि याच्यासाठी केलेलं आहे ना. हा हा आता आपण जे बघितलं हे सगळ्यांचं पार्टिसिपेशन खूप चांगलं आहे. ही नदीकडे जाण्याची पायवाट आहे आणि ही अशी शेतं नदी लगेचच सुरू होतात, नदी लगत सुरू होतात. येस, जसं नदी किनारपट्टी बघा, नदीच्या बाजूला खडकाळ भाग आहे आणि ही देरची नदी. खडकाळ भाग बघा कसं आहे. इथं सगळं पाण्याचं, इथे बघा ही शेतं यांची पडीकी. सध्या भात कापणी नुकतीच झालेली आहे, भात जोडणी वगैरे असे इतर कामं चालू आहे त्यांचे. आणि त्यासोबतच मग आता पाणी नाही आहे, तर मग पाण्याची व्यवस्थेसाठी सकाळपासून आमच्यासोबत बरीच लोक फिरत आहेत. आम्ही चालतोय 2-4 तासापासून हे सगळं सर्वे चालू आहे. तुम्ही इथे बघू शकता एक छोटीशी झोपडी केली शेतावरती कामं करण्यासाठी आणि या झोपडीमध्येच बघाल तर एक बैलगाडीची चाकं तुम्हाला इथे दिसते. परंतु आता सध्या बैल कोणाकडे काही राहिले नाही आहेत, सर्व छोटे ट्रॅक्टरच्या माध्यमातून इथं भातशेतीचं कामं करतात. फार कमी लोक सध्या बैलांचा वापर करतात. इथं बघा याला हे खळ म्हणतात. या खळाच्या ठिकाणी यांची भात जोडणी होते. किती मस्त त्यांनी हे ठेवलेलं आहे इथे. ही अशा पद्धतीने भात जोडणी होणार. तुम्ही बघू शकता हा इथे शेतामध्ये वाळवलेला भात इथे आणून ठेवलेला आहे. भात जोडणी झाली ना, भात जोडणी नंतर मग हे सगळं तूच साफ करताय. तुसामधलं काय काय हे कचरा वगैरे जो काय असेल, भाताचा पेंड्याचा कचरा करा बरं. करा, दोघं पण करा ना. भारी आहे